1,00,000 रुपये फिक्स आहेत, अशी अजून काही माणसं शोधून देईल की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळतील, त्याची मी खबरदारी देईल. मी या ठिकाणी खरं तर आलो, मला स्वतःलाच समाधान वाटतं आहे की तुमच्यामध्ये मी आलो. योगाचं महत्त्व सगळ्यांनाच असल्यामुळे आपण सर्व सकाळी सकाळी या ठिकाणी जमलात. आम्ही सभा लावली तर तिकडे आमचा गटनेता बसले निलेश, तिकडे हसमुखभाई ठक्कर आमचे जुने नेते बसले. आम्ही मिटिंग लावायची ठरली ते 4-5 वेळी रांगा भरल्या असत्या फक्त. हे किती गुरुजींवर प्रेम आहे तुमचं हे आज याच्यावरून सिद्ध होते. निश्चितपणाने निकम गुरुजींचं नाव लौकिक वाढवण्यासाठी आपण ज्या हाती कार्य घेतलेलं आहे त्या कार्याच्या पाठीमागे आम्ही सर्व शक्तीनिशी उभा राहीन अशा प्रकारची शाश्वती देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आपल्या प्रोत्साहनासाठी. आणि मी विनंती करते सुमित पाटील यांचाही आपण सन्मान करणार आहोत. किरणजी प्रजापती पाटील साहेबांचा सन्मान करत आहेत. आपण पुढेही सन्मान करणार आहोत. या ठिकाणी उपस्थित असावं. त्यानंतर आपण गटनेता विद्यमान आपण सन्मान करणार आहोत. वंदना टावरे किस्मत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका वंदना टावरे किस्मतराव. त्यानंतर कल्पनाताई शर्मा यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. कल्पनाताईंना विनंती आहे कृपया आपण आपला सन्मान. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत माजी नगरसेवक सन्माननीय श्री गजानन शेटे यांचा. शेटे त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत खानदेश सेना प्रमुख सलग 3-4 वर्ष भिवंडीचा सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन खानदेश सेनेच्या माध्यमातून होत असतं आणि भिवंडीतील उत्तम व्यक्तिमत्वांचा सन्मान होत असतो तो सुहास बोंडे यांच्या कार्यामधून. आपण सन्मान करणार आहोत शेखर शेठ गुप्ता यांचा. प्रसिद्ध उद्योगपती शेखर शेठ गुप्ता. नगरसेवक यांच्या वतीने संस्थेला 11,000ची देणगी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. मनपूर्वक आभार. वेळात वेळ काढून पाटील साहेब ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, आम्हा सगळ्यांना प्रोत्साहन दिलं. त्याच बरोबरीने आपल्या मनोगतातून आम्हाला एक नवीन उभारी मिळाली यासाठी मी विद्यमान खासदार सन्माननीय श्री कपिल पाटील साहेबांचे मनपूर्वक आभार मानते. ते सुमित पाटील यांचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार. सन्मानाचे कोणी राहिले असतील तर राग मानू नका, आम्ही आपला सन्मान पुढच्या कार्यक्रमानंतर नक्की करू. तत्पूर्वी आपण धन्य नागरिक मानते आणि म्हणूनच चालतील टाळ्या माझ्यासाठी. ते काय ना, मला सवय असते टाळ्या घेण्याची इथे बोलल्यानंतर. नाही वाक्यगणित नाही, पण निदान एखादी गोष्ट आवडली, एखादी गोष्ट. पिरामिड्सच्या दुनियेत हे नक्की पिरामिड्स काय आहेत ते पाहूया, अनुभव घेऊया आणि अभ्यास करूया.
सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वप्रथम मी अभिवादन करतो. इथे जमलेले मान्यवर व ही संस्था गुरुजींच्याच आदर्शाप्रमाणे आजपर्यंत सर्व साधक योग शिक्षक त्यांच्याच आदर्शाप्रमाणे ही संस्था उभारली आहे आणि त्याप्रमाणे त्यांची वाटचाल सुरू आहे. बांधवांनो, इथे आवर्जून सांगावंसं वाटतं, एक 5-6 वर्षापासून मी या संस्थेच्या संपर्कात आलो. मी स्वतःही एक योग साधक म्हणून 3 महिन्याचा एक कोर्स इथे अंबिका योगाश्रममध्ये केला आणि खरंच
जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे या योग शिक्षकांची. वर्षानुवर्ष निस्वार्थपणे ते लोकांना सेवा देण्यासाठी, लोकांचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रयत्नशील आहेत. किरण प्रजापतींची खास करून मी हेल्थ वाईज काही प्रॉब्लेम्स होते, मसल्स पेन्स वगैरे होते, बट हे जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी स्वतःहून, म्हणजे मी विसरायचो आणि ते मला सांगायचे की तुम्ही हे करा ते करा. विनायक बाईंचा बरेच वेळा फोन आले. अशा प्रकारे शरीर आणि मन सुदृढ राहण्यासाठी एक मोठं कार्य या संस्थेद्वारे चालवलं जातं. बांधवांनो, एक अभिमानाने गोष्ट सांगावीशी वाटेल मला की खानदेशची भूमी ही खरोखरच ऐतिहासिक. आदियोगी निगम गुरुजी आहेत ते सांगताना मला आनंद होतो. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खरोखर प्रशंसा करायला पाहिजे की ज्या योगाची परंपरा आपल्या देशाची आहे, या योगाला या पूर्ण जगभरामध्ये त्यांनी पसरवण्याचा एक सुंदर उपक्रम हाती घेतला आहे. आणि देशामध्येही या योग उपक्रमाचा नव्याने शुभारंभ झालेला आहे. शासनाची मदत आपल्याला जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, प्रत्येकाने हातभार लावायला पाहिजे. मी खानदेश सेनेतर्फे 1 लाखाची जाहीर देणगी इथे जाहीर करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. धन्यवाद बोंडे साहेब. ओम मित्राय नमः. ओम रवये नमः. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः. ओम भानवे नमः. ओम भानवे
करायला उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. किरणची प्रजापती म्हणजेच भिवंडी विभागाचे विभाग प्रमुख आणि हे विभाग प्रमुख काम सांभाळत असताना आपल्या मित्रमैत्रिणींना घरोघरी जाऊन या योगाबद्दलचं महत्त्व सांगणारी किरण प्रजापती, त्याचबरोबर सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी असणारे आणि तब्बल 9 वेगवेगळ्या NGOsच्या माध्यमातून जनमानसात आपलं कार्य पोहोचवणारी किरण प्रजापती यांच्यासाठी हा सन्मान करूया. आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येत आहे डॉक्टर दामले यांना. ते सोबत आणि वेळोवेळी सगळ्या शाखांशी अतिशय उत्तम पद्धतीने आपला कार्याचा सहभाग सांभाळणारे श्री देसाई, आपण तिसरा सन्मान करेल यांच्या माध्यमातून भिवंडी येथे अंबिका योगाची स्थापना झाली आणि त्याच स्थापनेच्या माध्यमातून भिवंडीतील समस्त भिवंडी यांच्या वतीने देखील 11,000ची देणगी इथे प्राप्त झालेली आहे. आभारी आहे.